मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. निरोगी आरोग्याचे 49 नियम. नंबर 1. घशातील इन्फेक्शन कमी करण्यासाठी गरम पाण्यात हळद मीठ टाकून गुळण्या कराव्यात. यामुळे आराम मिळतो. नंबर 2. पोट साफ होत नसेल तर द्राक्ष खावी. याने पोट साफ होण्यास मदत होते. नंबर 3. सकाळी रिकाम्या पोटी 2 ते 3 ग्लास कोमट पाणी पिल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो. नंबर 4. मसुरीच्या डाळीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात व त्वचा मुलायम होते आणि नेहमी तरुण राहते. नंबर 5. गरम पाण्याने आंघोळ केल्यास केस कमजोर होतात. नंबर 6. जेवताना घाई करू नका. अन्न पूर्णपणे चावून खा. यामुळे अन्न सहज पचण्यास मदत होते आणि खाल्ल्यानंतर पोट जड वाटत नाही. नंबर 7. जे लोक दुधी भोपळ्याचे सेवन अधिक प्रमाणात करतात त्यांना रक्ताची कमतरता कधीच भासत नाही. नंबर 8. ज्या ठिकाणी सूज आली असेल त्या ठिकाणी विड्याचे पान चोळावे. यामुळे सूज कमी होते. नंबर 9. तुमच्या दैनंदिन जीवनात पाण्याचे प्रमाण वाढवा. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहते. नंबर 10. गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा लवकर प्रभाव होतो. नंबर 11. रोज जेवल्यानंतर लस्सी पिल्याने कोणताही आजार होत नाही आणि चेहऱ्यावर चमक येते. तसेच लस्सीमध्ये काळी मिरी पावडर टाकून पिल्याने खूप फायदेशीर असते. नंबर 12. जेवताना कधीही पाणी पिऊ नये. त्याचा पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे. नंबर 13. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने मोसंबीचा रस प्यायल्याने त्वचा चांगली होते. डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे आणि ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते. मोसंबीच्या रसाने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. मोसंबीच्या रसामुळे तुमचे केस मजबूत होतात आणि केसांची चमक राहते. चेहऱ्यावरील मुरुमाच्या समस्येसाठी मोसंबी फायदेशीर ठरते. मोसंबीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो. नंबर 4. रात्री दही खाणे टाळावे, कारण यामुळे घशात कफ होण्याची शक्यता असते. नंबर 15. काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्यांचे बऱ्यापैकी आजार कमी होतात. नंबर 16. छातीत दुखत असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर लिंबू सरबत प्यावे. नंबर 17. रोज रिकाम्या पोटी 4 ते 5 काजू खाल्ल्याने आणि त्यावर अर्धा चमचा मध खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते व मानसिक दुर्बलता कमी होते. नंबर 18. तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेले पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि त्यासोबतच आपल्या शरीराला तांब्याचे मिनरल सुद्धा मिळतात. नंबर 19. जर तुम्ही दिवसभरात 2 चमचे पीनट बटर खाल्ले तर तुम्हाला शरीरासाठी चांगल्या प्रमाणात फॅट्स मिळतील. नंबर 20. जे लोक रात्री बराच वेळ जागे राहतात त्यांना वेडेपणाचा धोका असतो. नंबर 21. दुधात काळं जिरे टाकून पिल्याने जखम लवकर भरते. नंबर 22. नाश्त्याला आहारात गोड पदार्थाचे सेवन कमी ठेवावे. यामुळे डायबिटीस होण्याची शक्यता कमी असते. नंबर 23. हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही. नंबर 24. आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूक सुद्धा वाढते. नंबर 25. हृदय चांगले राहण्यासाठी मासे खावेत. नंबर 26. पुदिन्याचे पाणी उन्हाळ्यात पिल्याने पोट चांगले साफ राहते. नंबर 27. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी केळी खावी. नंबर 28. हातापायांच्या तळव्यांना रात्री मालिश करून झोपा. याने अनेक आजारांपासून सुटका होते. नंबर 29. गोड पदार्थ खाल्ल्यामुळे म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसतात, म्हणून गोड पदार्थ खाणे टाळा. नंबर 30. पालक ही अशी भाजी आहे जी घसा आणि फुफ्फुसाचा त्रास बरा करू शकते. नंबर 31. अपचनाचा त्रास होत असेल तर करवंदाचे सरबत प्यावे. नंबर 32. पोटाची चरबी काही दिवसात कमी करायची असेल तर पाण्यात संत्र्याच्या बिया टाकून प्या. नंबर 33. अन्न जास्त खाल्ल्याने हृदय कमकुवत होते. नंबर 34. कपड्यांवरील डाग घालवण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करावा. नंबर 35. गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने घशामध्ये कफ बनत नाही. नंबर 36. ग्रीन टी मध्ये लसूण टाकून प्यायल्याने शरीरात चांगली ताकद येते. नंबर 37. जर तुम्हाला जळजळ होत असेल आणि घशात मिरचीची चव वारंवार जाणवत असेल तर टरबूज खाल्ल्यास जळजळ आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास आराम मिळतो.
नंबर 38. गाईचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकते. नंबर 39. दातांची चांगली काळजी घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात घासावे आणि नंतर 1 ग्लास पाणी पिऊन झोपावे. नंबर 40. जिरे खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. नंबर 41. मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत मरून जातात. नंबर 42. चटणीमध्ये काळे मीठ टाकल्याने चटणी जास्त काळ खराब होणार नाही. नंबर 43. हरभरा डाळीच्या पाण्याने 6 दिवस चेहरा धुवावा, चेहऱ्याचा रंग उजळेल. नंबर 44. सकाळी नाश्त्यात काही खाल्ल्यानंतर चहा प्यावा, अन्यथा तो आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरू शकतो. नंबर 45. कच्चा कांदा संध्याकाळी खाणे खूप हानिकारक असते आणि दुपारी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नंबर 46. बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळील त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्यांखाली बदाम तेल लावावे, हलक्या हाताने मसाज करावा, सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा. नंबर 47. कडुलिंबाची पाने फंगल इन्फेक्शनवर फार गुणकारी आहेत. नंबर 48. संत्र्याच्या सेवनामुळे काळवंटलेली आणि रुक्ष त्वचा मुलायम होण्यास मदत होते, तसेच आतड्यातील कृमी नष्ट होतात. नंबर 49. गाजराचा किस, बिटाचा किस, कच्चे दूध समप्रमाणात एकत्र करून डोळ्याखाली किंवा डोळ्याच्या अवतीभवती हलका मसाज करावा. डोळ्याच्या भोवती आलेली काळी वर्तुळे नाहीशी होतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.